Hello friends, I am Sarthak Dharankar, your friend for mathematics and physics. So today we will be covering cross product. Yes, आजचा टॉपिक आहे क्रॉस प्रोडक्ट और वेक्टर प्रोडक्ट. तर एक्झॅक्टली काय होतं बघा वेक्टर प्रोडक्ट मध्ये. आपण जेव्हा वेक्टर प्रोडक्ट म्हणतो तेव्हा त्याच्या नावामध्येच आपल्याला दिलेलं आहे की वेक्टर म्हणजे काय. The output of this will be what? A vector quantity. Output is a vector quantity. Now, याला आपण क्रॉस प्रोडक्ट पण म्हणतो. का बरं? तर सिंपल आहे. When we want to denote this, we write it like this: A bar cross B bar. This is how you write the vector product. And इथे आपण क्रॉस वापरल्यामुळे त्याला आपण म्हणतो क्रॉस प्रोडक्ट. सिंपल ॲज दॅट. मग याच्यामध्ये क्रॉस प्रोडक्ट काढायचं कसं तर बघा सिंपल आहे. तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट काढण्यासाठी दोन फॉर्म्स आहेत. पहिलं तर तुम्ही असं म्हणू शकता दॅट ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थिटा. याच्यामध्ये काय काय पाहिजे तुम्हाला. वेन टू यूज दिस, कधी वापरायचं आहे. वेन यू आर गिवन the magnitude and angle. हे जेव्हा तुम्हाला दिलेलं असेल तेव्हा तुम्ही वापरू शकता हा फॉर्म्युला. बट मेजॉरिटी ऑफ द टाइम्स वी आर नॉट गिवन द अँगल और नॉट गिवन द मॅग्निट्यूड. देन व्हॉट डू वी डू. वी आर गिवन टू वेक्टर्स. सो वेन यू आर गिवन the vectors in this format: ax I cap plus ay j cap plus az k cap, and b bar is equal to bx I cap plus by j cap plus bz k cap. Then a bar cross b bar is equal to the matrix, okay, determinant of the matrix in this format: I cap, j cap, k cap, ax, ay, az, bx, by, bz. okay. now याचा डिटर्मिनंट जे तुम्ही सॉल्व करतात तेव्हा तुम्हाला काय मिळतं. Here I have missed the point, n cap, sorry. तुम्हाला काय मिळतं तर you have I cap in bracket this into this minus this into this. काय होईल हे ay bz minus az by minus j cap in bracket ax bz az bx. ax bz minus az bx plus k cap into ax by minus ay bx. This is how you find out cross product. कधी वापरणार हा फॉर्म्युला. when you are given two vectors in I cap, j cap, k cap format. ओके, क्लिअर आहे. आपण बघितलं की एक्झॅक्टली क्रॉस प्रोडक्ट काढतात कसं. नाव लेट अस गो अहेड अँड सी द युजेस ऑफ क्रॉस प्रोडक्ट. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हे वापरायचं कधी, कुठल्या क्वेश्चन साठी यूज करायचं. सो दीज आर द युजेस ऑफ क्रॉस प्रोडक्ट. The first use is
टू फाइंड परपेंडिक्युलर. याचं मीनिंग समजून घ्या. वेन यू फाइंड क्रॉस प्रोडक्ट, द रिझल्टंट वेक्टर ऑफ द क्रॉस प्रोडक्ट, ओके, म्हणजे क्रॉस प्रोडक्ट काढल्यानंतर जो वेक्टर मिळतो, दॅट वेक्टर इज परपेंडिक्युलर टू बोथ द वेक्टर्स and also the planes containing the vector. Okay, so cross product gives a vector which is perpendicular to the planes containing both the vectors. Okay, so if I tell you find a vector which is perpendicular to a bar and b bar and I give you both the vectors, simple है. काय करायचं? You find out its cross product and that cross product will be perpendicular to the two vectors. Okay, this is the first use. Second use काय आहे बघा. The second use is to find the area of the पॅरलेलोग्राम. नाव याचं मीनिंग काय, कसं काय समजून घ्या. सोपं आहे, काही खूप अवघड नाही. बघा, इफ द वेक्टर्स आर प्लेस्ड लाईक दिस म्हणजे काय, द वेक्टर्स placed like two adjacent sides of a parallelogram. Like this. This is A bar and this is B bar. Okay. Now, the area of the parallelogram is the magnitude of their cross product. तर त्यांचं क्रॉस प्रोडक्ट काढायचं, त्यांचं मॅग्निट्यूड काढायचं, and that magnitude will be equal to the area of this parallelogram. Okay. क्लिअर. देर आर टू युजेस. काय दोन युजेस बघितले. पहिलं कोणतं, टू फाइंड परपेंडिक्युलर अँड सेकंड यूज टू फाइंड द एरिया ऑफ द पॅरलेलोग्राम. क्रॉस प्रोडक्टचे हे दोन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मेन युजेस आहेत आणि या टाईपचे तुम्हाला कीवर्ड्स ज्या क्वेश्चन मध्ये मिळतात तुम्ही सिम्पली विचार करू शकता की येस मला इथे क्लिअरली दिसतंय की इथे क्रॉस प्रोडक्टच वापरायचं आहे. मग तुम्हाला त्यांनी सांगितलं फाइंड परपेंडिक्युलर, find a vector which is perpendicular to the two vectors, which is perpendicular to the planes containing the two vectors, which is perpendicular to the two vectors or their parallel vectors, किंवा perpendicular to some other vectors which are parallel to these vectors. काही असू द्या, तुम्हाला परपेंडिक्युलर काढायचं आहे ना किंवा युनिट वेक्टर काढायचं आहे जे परपेंडिक्युलर आहे दोघांना, तरी पण क्रॉस प्रोडक्टच वापरायचं. तुम्हाला परपेंडिक्युलर मिळतं अँड देन यू कॅन यूज इट. अँड वेन यू आर टोल्ड टू फाइंड द एरिया, सिंपल आहे, क्रॉस प्रोडक्ट काढा, त्याचं तुम्ही मॅग्निट्यूड काढा, काम झालं. सिंपल ॲज दॅट. सो दिस इज ऑल अबाउट क्रॉस प्रोडक्ट. तुम्हाला जर अजून काही टॉपिक्स आमच्याकडून हवे असतील तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आम्ही डेफिनेटली प्रयत्न करू त्या टॉपिक्स बद्दलचे लेक्चर्स तुमच्यासाठी घेऊन येण्याचा.
सो स्टे ट्यून्ड, अजून अनेक इंटरेस्टिंग टॉपिक्स पण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. थँक्यू. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.